ऐका ना, आज आपण बनवणार आहोत एकदम सॉफ्ट, मुलायम आणि झटपट तयार होणारा रवा उत्तप्पा. बनवायला अतिशय सोपा आहे. नाश्त्यासाठी रेसिपी एकदम परफेक्ट आहे. नाही आपल्याला फर्मेंटेशन करायचं आहे किंवा खूप वेळ किचनमध्ये थांबायची सुद्धा गरज नाहीये. एकदम झटपट बनून तयार होते. परफेक्ट रेसिपी आहे. अजिबात बिघडणार नाही. जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून घ्या. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. सगळ्यात आधी एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 1 कप इतकं रवा ॲड करायचा आहे आणि अर्धा कप इतके पोहे ॲड करायचे. जाड पोहे घ्यायचे आहेत. पोहे इथं पूर्णपणे ऑप्शनल आहे. मी इथे कपाचा मेजरमेंट घेतलेला आहे. 1 कप रवा घेतलेला आहे. अर्धा कप जाड पोहे घेतलेत. अर्धा कप दही ॲड करायची आहे आणि अर्धा कप इतकं पाणी ॲड करायचं आहे. पाणी थोडं-थोडं करून ॲड करायचं आहे आपल्याला, कारण एकदम घट्टसर बॅटर आपल्याला इथं करून घ्यायचं आहे. तर बघा मिक्सरला लावून घेतलेलं आहे. छान एकदम घट्ट बॅटर आहे. पण एवढं घट्ट नाही पाहिजे आपल्याला, थोडंसं पातळ पाहिजे आपल्याला. त्यासाठी इथे परत अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे. मिक्सरला लावून घेतलंय. आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर बघा इथे मी पूर्ण बॅटर काढून घेतलेलं आहे बाउलमध्ये. जसं आपला इडली, डोसाचा बॅटर असतो की नाही, तसंच बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. खूप जास्त पातळ इथे बॅटर तयार करायचं नाही, म्हणून पाणी शक्यतो थोडं-थोडं करूनच ॲड करायचं. नंतरसुद्धा आपल्याला पाणी ॲड करून घेता येतो, ज्यावेळेला आपण बाउलमध्ये काढून घेतो ना त्यावेळेला. तर बघा पूर्ण बॅटर काढून घेतलेलं आहे. थोडंसं इथे मी फेटून घेतलेलं आहे, पण अजून खूप घट्ट वाटत होतं मला, त्यासाठी परत इथे मी अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे. तर बघा इथे मी पूर्णपणे 1.5 कप इतकं पाणी ॲड केलेलं आहे. सगळ्यात आधी ज्यावेळेला रवा आणि पोहे बारीक केले त्यावेळेला अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे. त्यानंतर बारीक करून झाल्यानंतर परत एकदा अर्धा कप पाणी ॲड केलं आणि त्यानंतर बघा हे शेवटचं मी अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे. पूर्ण इथे मी जवळपास 1.5 कपच्या जवळपास पाणी ॲड केलेलं आहे. सगळं व्यवस्थित फेटून घेतलं. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. परत एकदा छान फेटून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी हे आपल्याला रेस्टवर ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यात रवा आहे तो छान फुगेल आणि आपला उत्तप्पा छान बनेल. मिक्स करून झाल्यानंतर बाजूला ठेवून घ्यायचे. लगेच आपल्याला एक चटपटी टोमॅटोची चटणी तयार करायची. त्यासाठी गॅसवर पॅन ठेवायचे. अर्धा चमचा तेल ॲड करायचे आहे. 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा चण्याची डाळ ॲड करायची आहे. 2-3 इतकी लसणाच्या कळ्या ॲड करायचा आहे. 1 कांदा रफली कट करून ॲड करायचा आहे. 4 ते 5 आपल्याला लाल सुकी मिरची ॲड करायची आहे. बघा इथे 1 मिनिटापर्यंत छान हे सगळं परतून घेतलेलं आहे. खूप जास्त नाही, 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे थोडंसं तेलामध्ये. तर कांदे बघा इथे छान थोडेसे आपले ट्रान्सपरंट झालेले आहेत. आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करायचा आहे. परत एकदा थोडंसं 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे. हे सगळं परतून झाल्यानंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून ते सुद्धा बघा मी अशा पद्धतीने मोठे-मोठे कट करून घेतलेले आहेत आणि ते ॲड करून घ्यायचं आहे. थोडंसं 2-3 मिनिटापर्यंत कांदा, टोमॅटो व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. परत एकदा सगळं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्येच आपल्याला टोमॅटो, कांदा व्यवस्थित शिजावं त्यासाठी आपल्याला इथे पाव वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे. खूप जास्त नाही, फक्त थोडंसं 2-3 टेबलस्पून इतकं पाणी ॲड करायचं किंवा पाव वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे. परत एकदा सगळं ढवळून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत कांदा, टोमॅटो, मिरची पूर्णपणे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं किंवा याच्यातलं पाणी पूर्णपणे ड्राय होत नाही तोपर्यंत शिजवायचं आहे. तर बघा इथे 2-3 मिनिटं झालेले आहेत. याच्यातलं पूर्णपणे पाणी ड्राय झालेलं आहे. टोमॅटो पण सॉफ्ट झालेत. आता गॅस बंद करून घेऊया. थोडंसं थंड करून घेऊ. त्यानंतर पॉटमध्ये ॲड करायचं आहे आणि मिक्सरला लावून बारीक चटणी तयार करायची आहे. तर बघा टोमॅटो, कांदा छान थंड झालेला आहे. आता लगेच आपल्याला पॉटमध्ये ॲड करायचं आहे आणि मिक्सरला लावून एकदम बारीक सॉफ्ट अशी चटणी इथे तयार करून घ्यायची. तर बघा मिक्सरला लावून घेतलेला आहे. आता लगेच मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवते. तर बघा मी ज्या बाउलमध्ये सर्व्ह करणार आहे त्याच्यामध्येच काढून घेतलेली आहे चटणी. आता वरून तडका देऊया. त्यासाठी एक छोटंसं पातेलं घेतलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे. पाव चमचा मोहरी ॲड करायची आहे. थोडेसे कढीपत्त्याचे पानं ॲड करायचे 10 ते 12. थोडंसं तडतड द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तो तडका चटणीमध्ये ॲड करायचा आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. मस्तपैकी चटपटीत टोमॅटोची चटणी बनवून तयार झालेली आहे. आता लगेच उत्तप्पा बनवूया. त्यासाठी बघा एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे. 1 मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला आहे आणि 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. चला तर मग पटकन गरम-गरम उत्तप्पा बनवून घेऊया. तर पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. वरून थोडंसं तेलाने ग्रीस करायचं आहे. खूप जास्त तेल नाही टाकायचं. थोडंसं ग्रीस करून घ्यायचं म्हणजे आपला उत्तप्पा इझिली निघेल. त्यानंतर आपण बनवलेलं बॅटर ॲड करायचं आहे रव्याचं. थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. खूप मोठं पसरवायचं नाही. थोडंसं जाडसरच ठेवायचं. उत्तप्पा थोडंसं जाडसर छान वाटतो. वरून बारीक चिरलेला कांदा ॲड करायचं. बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो,
त्यानंतर थोडीशी 2-3 इतकी हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली, भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची, वरून थोडंसं तेल पण टाकायचं बघा अशा पद्धतीने. आणि जोपर्यंत पूर्णपणे खालून रिमूव्ह होत नाही, स्वतःच निघत नाही तोपर्यंत काढायचं नाही. आणि वरून छान असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे, कारण ओला बॅटर असतो त्याच्यामध्ये कांदे, टोमॅटो व्यवस्थित बसतात, निघत नाही. ज्यावेळेला आपण पलटवून उत्तप्पा त्यावेळेला निघणार नाही. त्यासाठी असं प्रेस करायचं म्हणजे छान ते दबले जातात मध्ये. आणि आता पलटवून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी किती इझिली पलटवून घेतलेलं आहे. असंच दोन्ही साईडने आलटून-पलटून 2-3 मिनिटापर्यंत छान थोडंसं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर गरमागरम उत्तप्पा सर्व्ह करायचं. तर बघा आपला हा जो उत्तप्पा आहे बनवून तयार झालेला आहे. कोणी उत्तप्पा, कोणी उत्तप्पा म्हणतात. तर मी इथे केळीच्या पानामध्ये सर्व्ह करून घेतलेला आहे. गरमागरम उत्तप्पा तुम्ही केळीच्या पानावर सर्व्ह करा. खरं सांगते अप्रतिम टेस्ट असते. तर हा दुसरासुद्धा बनवून दाखवते तुम्हाला. काही नाही 2 चम्मच इतकं बॅटर टाकायचं. खूप जास्त पसरवायचं नाही. छान जाडसर ठेवायचं आहे. वरून भरपूर सारे बारीक चिरलेले कांदा, टोमॅटो, थोडीशी मिरची, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची. वरून थोडंसं शिजत आलं ना त्यानंतर प्रेस करायचा. पटकन प्रेस करायचं नाही. थोडंसं शिजू द्यायचं त्याला. म्हणजे बाजूनी ड्राय होत आलं ना त्यानंतर मधल्या साईडने जे आपले टोमॅटो कांदे असतात त्याच्यावर थोडंसं प्रेस करायचं. त्या बाजूनी थोडंसं वरून तेल टाकायचं आणि मग थोडंसं खालच्या बाजूने जर निघायला लागलं की पलटवून घ्यायचं. तर बघा इथे थोडंसं मी निघत होतं तर लगेच पलटवून घेतलेलं आहे. आलटून-पलटून दोन्ही साईडनं छान शिजवून घ्यायचं आहे. खालच्या बाजूने थोडंसं जास्त वेळ शिजवायचं, वरच्या बाजूने थोडंसं कमी शिजवायचं आहे. आणि आपला हा दुसरासुद्धा उत्तप्पा बनवून तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने इथे मी दुसरासुद्धा उत्तप्पा बनवून घेणार आहे. असेच एक-एक करून सगळे उत्तप्पा बनवून घेऊया. आहे की नाही एकदम सोपी रेसिपी. इथे तुम्ही पोहे ॲड करायचं असेल तर करा, कारण पोहेने थोडेसे जास्त सॉफ्ट होतात. बघा मी ह्याच्यामध्ये पोहे ॲड केल्यामुळे खूपच जास्त सॉफ्ट असे मऊ-मऊ आपले उत्तप्पा बनवून तयार झालेत. पण जर तुम्हाला थोडेसे कुरकुरीत आवडत असेल ना, तर मी फक्त रव्यापासून बनवा, कारण मी भरपूर वेळा रव्यापासून सुद्धा बनवते आणि आज मी तुमच्यासोबत रवा आणि पोहेपासून ही रेसिपी शेअर केलेली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.